ग्रामीण भागातील स्ट्रोक पक्षाघात रुग्णांना गोल्डन अवरमध्ये तातडीनं अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी रिमोट रोबोटिक न्यूरो इंटरव्हेन्शन प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या। या पथदर्शी योजनेअंतर्गत तालुका आणि जिल्हास्तरीय शासकीय रुग्णालयांमध्ये दूरस्थ रोबोटिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे। मुंबईतील केईएम रुग्णालय मुख्य हब म्हणून कार्यरत राहणार असून ग्रामीण भागातील रुग्णालये स्पोक सेंटर म्हणून जोडली जाणार आहेत। तज्ञ डॉक्टर मुंबईतून संगणकीय प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील वैद्यकीय पथकाला मार्गदर्शन करत स्ट्रोकवरील उपचार प्रक्रिया पार पाडतील। राज्यातील 11 कॅथलॅबपैकी 5 केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करण्याचा मानस आहे। आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी ग्रामीण नागरिकांनाही महानगरांप्रमाणे अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणं आवश्यक असल्याचं सांगत रुग्णांना मोठ्या शहरात हलवण्याऐवजी त्यांच्या जवळच्या शासकीय रुग्णालयातच आधुनिक उपचार देण्यावर भर दिला। या बैठकीस खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार उमा खापरे, आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे तसेच केईएमचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।